सर्वांना शिवप्रभात. शरणू शरणार्थी. आज पाडवा आहे आणि या ठिकाणी आज शरण अल्लम प्रभू यांची जयंती आहे. शरण अल्लम प्रभू हे अनुभव मंडपाचे प्रथम अध्यक्ष असून जंगम संघाचे प्रमुख होते आणि ह्या जागतिक लोकशाही संसद अनुभव मंडपाचे प्रथम अध्यक्ष पद हे शरण अल्लम प्रभू यांनी भूषवलेलं आहे. ज्ञानाच्या बळावरती त्यांना ते पद देण्यात आलेले आहे. म्हणजे जे काही शरण अल्लम प्रभू होते ते जंगम संघाचं नेतृत्व करत होते. अनुभव मंडपाचा अध्यक्ष होणं साधी गोष्ट नाहीये. म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये, पूर्ण विश्वामध्ये जो ज्ञानवंत म्हणून ज्या ठिकाणी शरण अल्लम प्रभू यांना पाहिलं जातं, त्यांना अध्यक्ष करण्याचं काम महात्मा बसवांनांनी केलं होतं. म्हणजे जे जंगम संघाचे प्रमुख आहेत, गावोगाव प्रत्येक राज्यामध्ये खेडोपाडी जे काही लिंगायत धर्माचा, शरण तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतात, तो कुठल्याही जाती धर्म वर्ग पंथातील असो, पण तो शरण तत्वाचं आचरण करून त्या ठिकाणी कायकवे कैलास करून जो प्रचार करतो त्याला जंगम असे म्हणतात. आणि त्या जंगम संघाचे हे वेगवेगळे हजारो लाखो जंगम जे होते, त्या जंगम संघाचं प्रमुख, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे शरण अल्लम प्रभू करत होते. अशा व्यक्तीला त्या ठिकाणी अनुभव मंडपाचं प्रथम पद म्हणजेच अध्यक्षपद हे देण्यात आलं होतं. ते ज्ञानाच्या बळावर आणि कामाच्या बळावर. त्यांचं काम हे प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये होतं. तर त्यांची आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करूयात आणि शरण अल्लम प्रभू यांच्या जयंतीच्या सर्व भारत देशीय वासियांना, सर्व लिंगायत धर्मीय बांधवांना शुभेच्छा. आणि नुकतेच आपण बसव कल्याण येथे जे काही मासिक अनुभव मंडप सुरू केलेला आहे प्रत्येक राज्यासाठी, आंतरराज्यीय अनुभव मंडप. तर पहिला अनुभव मंडप हा महात्मा बसवांच्या महामनेमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी महात्मा बसवांना राहावयाचे त्या ठिकाणी झाला. दुसरा अनुभव मंडप हा जयंतीच्या 2 दिवस अगोदरच आपण त्या ठिकाणी शरण अल्लम प्रभू ज्या ठिकाणी राहत असत त्या ठिकाणी जाऊन आपण अनुभव मंडप घेतलेला आहे. वेगवेगळ्या राज्यातील शरण त्या ठिकाणी आले होते आणि अशा पद्धतीने जयंतीचा मान म्हणूनच त्या ठिकाणी आपण दुसरा अनुभव मंडप शरण अल्लम प्रभू यांच्या गवीमध्ये त्या ठिकाणी ठेवला होता. तर अशा पद्धतीने विचारांचा जागर पूर्णपणे प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला सध्या सुरू झालेला आहे. तर त्यासाठी जे काही सर्व शरण सहकार्य करत आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद. त्यानंतर आपण आज घेऊयात महात्मा बसवांना यांचं वचन. तर ते इष्टलिंग या इष्टलिंगावरती, लिंग संकल्पनेवरती वचन आहे. खूप महत्वपूर्ण असं हे वचन आहे. तर महात्मा बसवांना या वचनामध्ये काय म्हणत आहेत, त्यांची इष्टलिंगाची संकल्पना, लिंगाची संकल्पना काय आहे, ह्या वचनावरून आपल्याला समजतं. तर या ठिकाणी बघूयात आपण काय आहे ते वचन. जगविस्तार नभो विस्तार, विस्तारातीत तव विस्तार. जग विस्तार नभो विस्तार, विस्तारातीत तव विस्तार असे. पाताळातीत तव श्री चरण असे. ब्रह्मांडातील तव श्री मुकुट असे. अगम्य अगोचर अप्रतिम हे लिंगा इष्टलिंगा. येऊनी माझ्या हातात इवलासा झाला कुडल संगमनाथा. तर या ठिकाणी महात्मा बसवांना यांनी हे जे काही इष्टलिंग संकल्पना आहे, या इष्टलिंग संकल्पनेवरती प्रत्यक्षामध्ये काय ती संकल्पना आहे, इष्टलिंग कशाचं प्रतीक आहे, ह्या सर्वाची माहिती या वचनामध्ये दिली आहे. ज्यावेळेस आपण चिंतन करत असताना योग्य पद्धतीने शरण तत्वाच्या मार्गाने विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी चिंतन करतो, त्यावेळेसच आपल्याला ही संकल्पना समजते. बांधवांनो, आपण बऱ्याच ठिकाणी इष्टलिंग काय आहे किंवा ते इष्टलिंग कशा पद्धतीने बनलं जातं याबद्दल पण आपण बोललो आहोत. तर इष्टलिंग हे जवळपास 12 एलिमेंट्स वापरून तयार केलं जातं. हे वेगवेगळे केमिस्ट्रीतले जे काही एलिमेंट्स आहेत त्याचा वापर करून त्या ठिकाणी इष्टलिंग तयार झालेलं आहे. तर इष्टलिंग हे तयार करत असताना बसवांनी सहज तयार केलं नाही. तर या ठिकाणी इष्टलिंग ज्यावेळेस त्यांची संकल्पना मनामध्ये, हृदयामध्ये आली ध्यान करत असताना किंवा चिंतन करत असताना, तर त्या संबंधितचे वचन आहे. या ठिकाणी बसवांना म्हणत आहेत जग विस्तार नभो विस्तार, विस्तारातीत विस्तार असे. म्हणजे हे लिंग संकल्पना जी आहे, जगविस्तार आहे पूर्ण. हे जे काही परमात्मा आहे, शिव आहे, ते जगविस्तार आहे, नभोविस्तार आहे, विस्तारातीत तव विस्तार आहे. म्हणजे हे जे काही आज 16व्या शतकापासून जे आतापर्यंत जे काही फिजिक्स असेल, सायन्स असेल पुढे आले,
त्यामध्ये सांगितले जाते की इनफायनाईट युनिव्हर्स आहे, इनफायनाईट गॅलेक्सीज आहेत, इनफायनाईट स्टार्स आहेत. त्या अगम्य अगोचर विस्तारामध्ये इनफायनाईट युनिव्हर्स आहे. या इनफायनाईट युनिव्हर्स मध्ये इनफायनाईट एनर्जी आहे. आणि त्याचा लॉ सुद्धा आहे, मी बऱ्याच वेळ सांगतो, न्यूटन म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तो. Energy can't be created nor be destroyed, but one form of the energy can be converted into the another form, and total energy of the universe is constant. It is a law given by the scientist, and that is the law of conservation of energy. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये फक्त रूपांतरण करता येतं. म्हणजे हे जे काही शिव आहे, अल्लाह आहे, भगवान आहे, गॉड आहे, ठिकाणी इष्टलिंगाची संकल्पना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जे काही फिजिक्सच्या भाषेमध्ये आपल्या हे जे काही इन्फायनाईट युनिव्हर्स आहे त्याचा तुम्ही ज्यावेळेस विचार करता, युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत, आपण पाहू शकता. म्हणजे जे काही साधक आहेत त्यांना हे संकल्पना क्लिअर असते की बाबा विश्व केवढं आहे, त्याची संकल्पना केवढी आहे. याच वचनामध्ये ते आलेलं आहे. म्हणजे 12व्या शतकामध्ये जे काही सायन्स काहीच नव्हतं, त्या शतकामध्ये हे वचन कसं काय लिहिलं, तर हे निश्चित या वचनावरून सिद्ध होतं. या पूर्ण विश्वामधले पूर्णपणे विज्ञानवादी विचार करणारे हे जे काही वैज्ञानिक आहेत, बसवण्णाचे बरेच अंग आहेत, तर विज्ञानवादी बसवण्णा, सायंटिस्ट बसवण्णा असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे क्लिअर सांगितलेलं आहे, जगविस्तार नभोविस्तार, विस्तारातील तव विस्तार असे त्या लिंगाचा, आणि पाताळात तव श्रीचरण असे, आणि ब्रह्मांडामध्ये मुकुट असे. म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये तो परमात्मा, तो शिव आहे, तो इष्टलिंग आहे. जे काही लिंग संकल्पना आहे, हे जे आपलं प्राणलिंग आहे, ते प्राणलिंग असेल, लिंग असेल, हे काय आहे नेमकं, हे कॉन्शियसनेस काय आहे याबद्दल विचार करावा. ज्यावेळेस आपण विचार करतो, प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या स्वतःबद्दल, आपल्या इष्टलिंगाबद्दल, आपल्या शरणतत्वाबद्दल विचार करा. निश्चितच तुम्हाला महात्मा बसवांना आणि 770 शरण हे तुम्हाला विज्ञानाकडेच नेतील, तुमच्या कल्याणाकडेच नेतील. जगत कल्याणाचं तत्वज्ञान म्हणजे महात्मा बसवण आहेत. ह्या वचनामध्ये तेच त्यांनी क्लिअर केलेलं आहे. म्हणजे एवढा जगविस्तार आहे, नभोविस्तार आहे, विस्तारातील तो विस्तार, पाताळात त्यांचं चरण असून ब्रह्मांडात मुकुट आहे. एवढा म्हणजे निर्गुण निराकार, ज्याला काही आकार नाही असा तो शिव आहे, असा तो लिंग संकल्पना आहे, जे की प्राणलिंग आहे. आणि विश्वलिंग, या सर्व विश्वालाच त्या ठिकाणी लिंग आणि त्या प्राणलिंगासोबत कनेक्शन झाल्यानंतर त्याला लिंग असं संबोधलेलं आहे. इष्टलिंग हे एक साधन आहे फक्त. त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून त्या लिंगाला जाणवायचं. हे महालिंग आहे, हे जे लिंग आहे आपलं शरीर, ह्या लिंगाला आणि ह्या विश्वाला कनेक्ट करायचं आहे. इनफायनाईट एनर्जी जी काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, त्या एनर्जीला आणि आपल्या स्वतःच्या प्राणलिंगामध्ये असलेल्या चैतन्याला जाणून घ्यायचं. विश्वामध्ये फक्त 2 गोष्टी आहेत, एक आहे मॅटर आणि सेकंड इज द स्पेस. मॅटर मध्ये दोन्ही आहे, लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग. तर मॅटर आणि स्पेस या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. अंतिम सत्य जे काही आहे, जे काही गॉड, भगवान, अल्लाह, शिव ही जी संकल्पना आहे, निर्गुण निराकार परमात्मा शिवाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना आहे. ही जे काही विश्व, हे जे काही देव, हे जे काही परमात्मा, इष्टलिंग, त्यानंतर शिव ही संकल्पना आहे, ती हीच आहे. निर्गुण निराकार आहे, अगम्य अगोचर आहे, विश्वव्यापी आहे, चराचरामध्ये आहे. आणि त्या विश्वाचं प्रतीक, त्या समानतेचं प्रतीक, त्या साधनेचं प्रतीक म्हणजे इष्टलिंग आहे. तर त्या संबंधित म्हणलेलं आहे, सर्वव्यापी इष्टलिंग जे आहे, जगविस्तार नभोविस्तार, विस्तारातील तव विस्तार, पाताळातील तव श्रीचरण असे, ब्रह्मांडातील तव श्री मुकुट असे. अगम्य आहे, अगोचर आहे, अप्रतिम आहे हे लिंग. आणि येऊन हे जे काही पूर्ण विश्वव्यापी संकल्पना आहे, त्या विश्वव्यापी ऊर्जेला, त्या विश्वव्यापी पॉझिटिव्ह शक्तीला त्या ठिकाणी बसवांना म्हणतात, येऊनी माझ्या हातात इवलासा झाला कुडल संगमनाथा. ह्या विश्वाचं प्रतीक, त्या ऊर्जेचं प्रतीक, त्या ऊर्जेला जाणून घेण्याचं प्रतीक, स्वतःला जाणून घेण्याचं प्रतीक म्हणजे हे इष्टलिंग आहे. समानतेचं प्रतीक म्हणजे इष्टलिंग आहे. विज्ञानवादी जीवन जगण्याचं प्रतीक म्हणजे इष्टलिंग आहे. म्हणून या ठिकाणी एवढी विज्ञानवादी संकल्पना असताना आपल्या लिंगायत बांधवांना माहीत नसणं ही खूप मोठी शोकांतिका ठरू शकते. त्यामुळे हे वचन जे आहे खूप महत्वाचं वचन आहे. ह्या वचनामुळे आपल्या पूर्ण विश्वामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत त्यांना सुद्धा, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे वचन जर गेलं तर निश्चित मी सांगतो बसवण्णा इज द फर्स्ट सायंटिस्ट म्हणून ते निश्चितच घोषित करतील. म्हणजे एवढं, मी स्वतः फिजिक्सचा विद्यार्थी आहे, मी स्वतः फिजिक्स शिकवतो आणि त्यामुळे मी याबद्दल बोलू शकतो, आपण सुद्धा बोलू शकता. पण त्यांना जाणून घेऊन ते आचरणात आणणं खूप महत्वाचं असतं.
म्हणजे प्रत्येक लिंगायत व्यक्तीने कुठलाही लाज न बाळगता हे जे काही धार्मिक आहे, फक्त धार्मिक नसून हे पूर्णपणे विज्ञानवादी आहे हे समजून घेतलं पाहिजे. इष्टलिंग धारण आपल्या अंगुठ्याच्या कमीत कमी अर्धा इष्टलिंग आपण धारण केला पाहिजे आणि तो इष्टलिंग हा पूर्णपणे विज्ञानवादी तत्वाला धरून असल्यामुळे तो धारण केल्यानंतर विभूती धारण आपल्या हृदयावरती असेल, आपल्या कपाळावरती असेल, आपल्या शरीरावरती, या शरीराला मंदिर करण्याची संस्कृती, या शरीराला मंदिर म्हणण्याची तत्वज्ञान हे फक्त पूर्ण विश्वामध्ये जगामध्ये तर कोण दिलं असेल ते महात्मा बसवांना आणि 770 शरण आहेत. एवढं ग्रेट तत्वज्ञान असताना लिंगायत बांधवांना हे माहीत नसणं मी म्हणल्याप्रमाणे शोकांतिका ठरू शकते. त्यामुळे हे विज्ञानवादी तत्वज्ञान जाणून घेऊन स्वतःचं कल्याण अगोदर करता येतं, त्यानंतर विश्वाचं कल्याण जंगम रूपाने आपल्याला करता येईल. त्यामुळे इष्टलिंग धारणा प्रत्येक घरातला व्यक्ती हा आज इष्टलिंग धारणा करणं खूप महत्वाचं आहे. असं समजू नका आपण विज्ञानाच्या जगतात जगत आहोत आणि खूप पुढे गेले आहोत आणि हे काय आहे धार्मिक, असं नाही. तर पूर्णपणे विज्ञानाला समोर ठेवून हे इष्टलिंग तयार करण्यात आलेलं आहे. मानवी मेंदूवरती जवळपास 10-12 वर्ष बसवांनी संशोधन केलेलं आहे. हे जे काही निगेटिव्ह माइंड असते, त्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह माइंड हे दोन जे काही सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड आहे, ह्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची ओळख करून घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठी, तुम्हाला हे विश्व काय आहे, या विश्वामध्ये तुम्ही काय आलात हे ओळख करून घेण्यासाठी त्या ठिकाणी इष्टलिंग आहे. ज्यावेळेस आपण पहाटे पूर्ण अंधारामध्ये इष्टलिंग शिवयोग करतो तर फक्त आपण स्वतःजवळ असतो. बघा, आईच्या गर्भामध्ये असताना आणि आपण झोपल्यानंतर कुठे असतो आपण, आपलं माइंड हे पूर्णपणे सबकॉन्शियस मध्ये असतं आणि हे सबकॉन्शियस जे आहे इनफायनाईट युनिव्हर्सला रात्री वेगवेगळे जे तारे त्या ठिकाणी ब्लॅक एनर्जी आहे, ह्या पूर्ण म्हणजे ब्लॅक एनर्जी म्हणजे ब्लॅक एनर्जी म्हणजे ते दुसरं काही नसून म्हणजे काळोख जो पूर्ण विश्वामध्ये आहे त्यामध्ये विविध स्टार आहेत, त्या सुंदरतेला तुम्ही कनेक्ट होऊ शकता. इनफायनाईट म्हणजे एनर्जी असलेलं माइंड आहे सबकॉन्शियस माइंड. दिस इज अबाउट 90%. सबकॉन्शियस माइंड जे आहे जवळपास 90% आहे. आणि आपण आता सध्या मी जे काही बोलत आहे, मी जे काही विचार करत आहे, मी जे काही पूर्णपणे दिवसभर कार्य करतो ते कॉन्शियस. आणि सबकॉन्शियस ब्रेनची पॉवर नियर अबाउट 90% आहे. आणि त्या 90% ब्रेनला ऍक्टिव्ह करून तुमची स्वतःची प्रगती करण्यासाठीचं जे काही साधन आहे ते इष्टलिंग आहे. इष्टलिंग योग हा जगातला एकमेव विज्ञानवादी योग असून त्याला लिंगायत धर्मात जन्मलेला व्यक्ती असो किंवा इतर जाती धर्म वर्ग पंथातील व्यक्ती असो तो धारण करू शकतो. कुणाचीही परमिशनची गरज नाही. एवढं स्वतंत्रता महात्मा बसवांनी 12व्या शतकापासून आपल्याला दिलेली आहे. 12व्या शतकामध्ये या पूर्ण विश्वाला स्वतंत्र करण्याचं काम जर कोण केले तर ते आपल्याला माहिती आहे, महात्मा बसवांना आहेत. म्हणजे एवढं ग्रेट फिलॉसॉफी, एवढं ग्रेट आचरणात्मक तत्वज्ञान फक्त सांगण्यापुरतं नसून आचरण करून जगाचं कल्याण करण्याचं काम जे काही तत्वज्ञान आहे तर ते आहे आपलं शरण तत्वज्ञान. त्याचा अभ्यास सुरू करत असताना सर्वात अगोदर इष्टलिंग काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. हे वचन आपण वाचन केलं पाहिजे आणि मग हळूहळू शरणावस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करून अनुभव मंडप चालवण्याचा प्रयत्न आपल्या गावामध्ये केला पाहिजे. म्हणजे एवढं विश्वव्यापी विज्ञानवादी तत्वज्ञान असताना आपण जर इकडे तिकडे भटकलो तर आपलं आयुष्य हे निरर्थक आहे. म्हणजे आपण आपल्या शरण तत्वावरती, आपल्या इष्टलिंग योगावरती, आपल्या लिंग धारणेकडे आलं पाहिजे. घराच्या बाहेर भटकण्यापेक्षा आपल्या लिंगायत धर्मामध्येच काय आहे याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते आचरण केलं पाहिजे. म्हणजे विविध मार्ग आहेत जगामध्ये भटकण्याचे, ते भटकत जाण्यापेक्षा आपल्या इष्टलिंग योगाकडे आपण वळलं पाहिजे, आपल्या लिंगायत तत्वज्ञानाकडे वळलं पाहिजे. आपल्या घरातील सर्व व्यक्तींना, आपल्या नातेवाईकातील सर्व व्यक्तींना, आपल्या देश बांधवांना हे लिंगायत तत्वज्ञान तळ समजलं पाहिजे. जे जाती अंताचं तत्वज्ञान आहे, जे काही असमानता अंताचं तत्वज्ञान आहे, त्या ठिकाणी जगातल्या कल्याणाचं, लोकशाहीचं कल्याणाचं जे तत्वज्ञान आहे ते म्हणजे आपलं महात्मा बसवांचं शरण तत्व. आणि ते इष्टलिंगापासून सुरुवात होतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त इष्टलिंग घातलं म्हणजे लिंगायत झाला, असं नाही. प्रत्येक व्यक्ती हा इष्टलिंग धारण करू शकतो. इष्टलिंग घातल्यानंतर ते साधना, ते आचरण सुद्धा लागतं तर तो लिंगायत होतो. आणि या पद्धतीने लिंगायत हे काही एका जातीपुरतं मर्यादित नसून, एका म्हणजे काही समुदायापुरतं मर्यादित नसून हे जगत कल्याणाचं तत्वज्ञान आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. लिंग तत्वज्ञान हे लिंग ही जी संकल्पना आहे, हे प्राणलिंग असेल, हे इष्टलिंग असेल, हे विश्वलिंग असेल, ह्या सर्वांना समतोल साधून या ठिकाणी आपल्याला स्वतःला जाणून घ्यावायचं आहे. पूर्ण अंधारामध्ये ज्यावेळेस आपण सकाळी बसलेले असतो,
स्वतः ज्यावेळेस इष्टलिंगाकडे आपण निरीक्षण करत असतो तर पूर्णपणे आपण स्वतःमध्ये असतो आणि आपले डोळे हे आपोआप त्यावरती स्थिर होऊन तुम्हाला सबकॉन्शियस ब्रेन ऍक्टिव्ह होतं आणि जे काही रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत जे आपल्या पिनेल ग्लँड मधून मेलॅटोनिन सिक्रेट होतं, आपण गुगलवरची सर्च करू शकता व्हॉट इज द यूज ऑफ द मेलॅटोनिन अँड व्हॉट इज द मेलॅटोनिन. त्या मेलॅटोनिनच्या माध्यमातून रोगप्रतिकार क्षमता वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते, आपली कार्य करण्याची क्षमता वाढते. पूर्ण विश्वामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करू त्या पद्धतीनं हे विश्व पुढे जाईल एवढी शक्ती ह्या इष्टलिंग शिवयोगामध्ये आहे. इष्टलिंग शिवयोग हे फक्त साधनापुरतं मर्यादित नसून साधना केल्यानंतर त्यापुढे जे काही फायदे आहेत म्हणजे आपले शारीरिक असतील, मानसिक असतील, बौद्धिक असतील या सर्व अंगाने विकास करण्याचं काम इष्टलिंग शिवयोग करतं. आपल्या लिंगायत धर्मामध्ये लहानपणी मूल जन्माला येण्या अगोदर किंवा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी गर्भामध्ये असतानाच त्या ठिकाणी लिंगधारणा म्हणजे लिंग त्या ठिकाणी देण्यासाठी त्या ठिकाणी विधी होत असतो, ते संस्कार होत असतात आणि त्यानंतर जन्मानंतर त्याला आणि एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर त्याला इष्टलिंग धारणा करून इष्टलिंग जाणून घेण्याचं तत्वज्ञान त्या ठिकाणी सांगितलं. आता आज आपण पाहत आहोत बरेच मुलं म्हणजे लिंगायत धर्मामध्ये जन्माला येतात, त्यांना लिंग संस्कार होतात, पण मुलगा हा लिंग घातला जातो का, मुलगा हा लिंग घालतो का, आपण आपल्या आई म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी चेक केलं पाहिजे, लिंगाबद्दलची जाणीव त्याला करून दिली पाहिजे. हे विज्ञानवादी प्रतीक जे काही आहे त्याबद्दल जाणीव करून देणं हेच आपल्या प्रत्येक लिंगायत धर्मामधल्या आई वडिलांचं कर्तव्य आहे. आणि हे फक्त लिंगायत धर्मापुरतं मर्यादित नसून पूर्ण विश्वासाठी हे जे काही लिंग संकल्पना आहे ती दिलेली आहे. फक्त एवढंच की लिंगायतांचं प्रथम कर्तव्य आहे की आपण त्या धर्मामध्ये जन्माला आहोत त्याबद्दल जाणून घेणे, त्याची धारणा करणे, त्याची साधना रोज पहाटे उठल्यानंतर विभूती लावून करणे हे महत्वाचं आहे. आणि दिवसभर आपलं काम आणि शिक्षण करणं हे तर खूप महत्वाचं आहे आणि अनुभव म्हणतो म्हणजे असा एक मार्ग विज्ञान जगतामध्ये विज्ञानवादी मार्गाने जाण्याचा हा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने हे खूप महत्वपूर्ण वचन आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वांना शुभ.